अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर श्रावण महिना हा अनेक व्रत वैकल्यांसाठी सणावारासाठी ओळखला जातो. प्रत्येक घराघरातून आपण श्रावण महिन्यामध्ये अनेक प्रकारची पारायणं असतील, मग सेवा पूजा करतच असतो. भगवान शिवशंकरांसाठी श्रावण महिना हा ओळखला जातो. त्यांच्या अनेक सेवा घराघरातून मंदिरांमधून श्रावण महिन्यामध्ये केल्या जातात. आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांना आयुरारोग्य चांगलं लाभावं, त्यांना भविष्यामध्ये कोणती संकट येऊ नयेत यासाठी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एक श्रावणामध्ये पूजा करायची असते. ती म्हणजे दर श्रावणी शुक्रवारची जरा जिवंतिका पूजन. आता ही सेवा नक्की कशी करायची आहे, ही पूजा कशी करायची ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कुठे स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तर मिळतील. तर आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. उद्या जळणार आहे तो शुक्रवार, पहिला शुक्रवार आहे श्रावण महिन्यातला. यंदाच्या श्रावण महिन्यामध्ये एकूण 5 शुक्रवार आले. शेवटचा 5वा शुक्रवार हा अमावस्येचा आहे, तरी सुद्धा आपल्याला त्या दिवशी सुद्धा म्हणजे 5व्या शुक्रवारी सुद्धा ही सेवा, ही पूजा करायची. आता नक्की पूजा कशी करायची, तर शुक्रवारी आपल्या देवघरातल्या देवांची नेहमीप्रमाणे पूजा अर्चा झाली की आपल्याला या सेवेला बसायचं. तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं लागणार आहे तो म्हणजे हा जरा जिवंतिकेचा फोटो. तर हा फोटो तुम्हाला जिथे देवाचं सामान मिळतं तिथं सहज उपलब्ध होईल. आणि जर नाहीच मिळालं तर सरळ इंटरनेटवरून डाउनलोड करून याची कलर प्रिंट काढा आणि ती पूजेत तुम्ही घेतली तरीही चालेल. जो फोटो आहे तो आपल्याला भिंतीवरती देवघरामध्ये चिकटवायचा आहे. आणि ते जर पॉसिबल होत नसेल तर तुम्ही याला कार्डबोर्ड वगैरे चिकटवून तुम्ही देवघरात ठेवलात तरी चालेल. जसं जमेल तसं आपल्याला हे देवघरामध्ये आपल्याला हा फोटो हवा आहे. तर शुक्रवारी देवघरातल्या देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला जर वेगळी मांडणी करायची असेल तर चौची वेगळी मांडणी करायची असेल तर मांडणी केली तरी चालेल, नाही केली तरी जसं तुम्ही कुठे देवघरामध्ये लावणार आहात तिथे सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. पूजा कशी करायची, तर ह्या जरा जिवंतिकेच्या पूजेला आपल्याला हळदी कुंकू वाहायचं आहे, फुलं वाहायची आहेत, धूप दीप अगरबत्ती लावायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या फोटोला आघाडा आणि दुर्वांचा हार घालायचा आहे. तो तुम्हाला आज बाजारामध्ये सहज उपलब्ध होईल. हा हार आपल्याला घालायचा आहे आणि 2 कापसाची वस्त्र करून या फोटोला वाहायची आहे. अशा प्रकारे साधी सोपी सरळ सेवा आहे. त्यानंतर आपल्याला देवी आईला चण्याचा, फुटाण्यांचा, खडीसाखरेचा, दुधाचा, नाही जमलं तर एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. हा नैवेद्य संध्याकाळी आपल्या मुलांना खायला दिला तरीही चालेल. आणि दिवसभरामध्ये तुम्हाला जरा जिवंतिकेची आरती करायची आहे. मग तुम्ही सकाळी केली तरी चालेल, संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला केली तरीही चालेल, जसं तुम्हाला जमेल तशी आरती करायची आहे. आता पूजा झाली. आता संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घरामध्ये जेवढी कोणी लहान मुलं असतील त्या प्रत्येक लहान मुलांना तुम्हाला आपण जे जरा जिवंतिकेच्या इथे निरंजन ठेवलं असेल त्याच निरंजनाने म्हणजे त्याच आरतीने आपल्याला प्रत्येक घरातल्या मुलांना औक्षण करायचं आहे. आणि जीविती आईकडे आपल्याला त्यांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांना चांगलं आयुरारोग्य प्राप्त होण्यासाठी, भविष्यामध्ये कुठलीही संकट त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत असं देवीकडे आपल्याला साकडं घालायचं आहे. तुमची मुलं जर बाहेरगावी शिकण्यासाठी वगैरे असतील तर मग काय करायचं, तुम्ही पूर्वेकडे तोंड करून आपल्याला त्या साईडला औक्षण करायचं आहे, ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांसाठी अशाच प्रकारे आईकडे त्यांच्या आरोग्यासाठी मागणं करायचं आहे. त्यानंतर संध्याकाळी तुम्ही हा प्रसाद जो आहे तो सगळ्या मुलांना वाटायचा आहे. प्रत्येक मुलाला जरा जिवंतिका आईचं दर्शन घ्यायला सांगायचं आहे. त्याचबरोबरीनं तुम्ही संध्याकाळी तुमच्या आजूबाजूला कोण सवाष्ण स्त्रिया असतील तर त्यांना 5ही शुक्रवार घरी बोलावून हळदी कुंकू द्यायचं आहे. एखादं फळ त्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायचं आहे किंवा दूध प्यायला द्यायचं आहे. आणि या 5 शुक्रवारपैकी एखाद्या कोणत्या तरी शुक्रवारी 5 किंवा एका तरी सवाष्णीची किमान खडा नारळानं ओटी भरायची. ही साधी सोपी सरळ सेवा आहे, पूजा आहे. जसं जमेल तसं ह्या शुक्रवारपासून तुम्हाला ही 5ही शुक्रवार करायचं आहे. मध्येच आता कोणाला सुवेर सुतक, मासिक पाळी आली, काही अडचण आली अन्य, तर तुम्ही तो शुक्रवार नाही केलात ना तरी चालेल. माझा व्हिडिओ जर आज बघताय, ऑलरेडी 1-2 शुक्रवार होऊन गेले तरीही चालेल. जेवढे तुम्हाला शुक्रवार जमतील तेवढीही श्रावणामध्ये तुम्हाला पूजा करायची आहे. दर शुक्रवारी तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आणि शनिवारी सकाळी आपल्याला ही उचलायची. म्हणजे जर तुम्ही वेगळी पूजा मांडणी करत असाल तर, नसेल तर ती फुलं किंवा दुर्वा आघाड्यांचा जो हार वगैरे आहे, जिथे आपण निर्माल्य आपण गोळा करून ठेवतो त्याच्यात तुम्हाला ते निर्माल्य ठेवायचं आहे. असं 5ही शुक्रवार करायचं आहे. 5व्या शुक्रवारी तुमची ही सेवा झाल्यानंतर शनिवारी जेव्हा तुम्ही ही मांडणी जेव्हा उचलाल तेव्हा
तुम्हाला हा फोटोसुद्धा मात्र 5वा शुक्रवार झाला की वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे. पुन्हा पुढच्या वर्षी तुम्ही जेव्हा ही सेवा कराल तेव्हा तुम्हाला नव्याने हा फोटो पुन्हा बाजारातून आणायचा आणि मग पुन्हा तुम्हाला याची पूजा करायची आहे. तर प्रत्येकानं आवर्जून मात्र आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी ही सेवा अवश्य करा. आता कोणाला मूलबाळ होत नसेल आणि त्यांची इच्छा असेल मूलबाळ व्हावं तर ते सुद्धा ही सेवा करू शकतात. जरा जिवंतिकेचं पूजन तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये करायचं आहे. संध्याकाळी आपण फक्त जे मुलांना औक्षण करत नाही तेवढंच तुम्हाला करता येणार नाही, पण तुम्ही स्वामींवरती आपल्या देवावरती 100% विश्वास ठेवा आणि ही सेवा करून बघा. पुढच्या वर्षी तुमच्या घरात नक्कीच तुमचा पाळणा हललेला असेल आणि तुमच्या घरामध्ये छोटंसं बाळ ही पूजा करून घेण्यासाठी आलेलं असेल. हा 100% विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह राहा आणि ही सेवा नक्की मात्र करून बघा. तर तुम्ही सुद्धा ही सेवा कोण कोण करताय मला कमेंटद्वारे अवश्य सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता मी इथेच थांबते. भेटूया अशाच पुन्हा एका छानशा स्वामी सेवेमार्फत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.